वर्धा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं चांगलाच कहर केलाय। सेलू तालुक्यातील अंतरगाव येथे 1.5 एकरात असलेल्या पपईचं झाड वादळानं तुटून पडली आहे। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान वादळानं झालंय। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी राजेंद्र नामदेवराव लटारे हे दरवर्षी गावरान पपईचं पीक घेतात। यावेळी त्यांनी आपल्या कामठी शिवारात असलेल्या 1.5 एकर शेतात गावरान पपईची लागवड केली। लटारे यांनी 1.5 वर्ष चांगली मशागत व परिश्रम घेत पीक जोपासले। सध्या बाजारात गावरान पपईला 45 रुपये किलो इतका भाव देखील मिळतोय। 1 महिन्यात पीक काढायला आले असते, त्याचे चांगले उत्पन्न देखील मिळाले असते, पण अवकाळी पावसाने रात्रीत गावरान पपईची शेती होत्याची नव्हती केली आहे। सकाळी शेतात जाऊन पाहिले असता शेतकरी राजेंद्र लटारे यांना पपईच्या झाडाचे शेंडे आणि अर्ध्यातून पूर्ण झाडच तुटलेली दिसली। तब्बल 1100 झाडे शेंड्यावर फळापासून तुटली आहे। पपईमधून 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असतं अशी आशा होती, पण अवकाळी पावसाने आशेवर पाणी फिरलंय। इथे गावरान व्हेरायटी आहे, 24 वर्षापासून लावत आहे। माझ्याकडे 8 एकर शेती आहे, पण मी 1.5 एकरात गावरानी पपई करत असतो। गावरानच्या पपईचं झाड बनवायला जवळपास 11 ते 12 महिने नुसतं झाड बनवायला लागतं। आणि समजा या जो पाणी आला कालच्या रात्रीचा, ह्या म्हणजे ऐन जेव्हा थोडा चालू होते त्याच वेळेस हा पाणी आला। माझ्या झाडाला कमीत कमी 50 ते 60 किलो माल होता। जवळपास 3 लाख रुपये त्या पपईवर खर्च होऊन गेला। आणि आता जेव्हा मी ती तोडे चालू झाले आणि भाव पण यावर्षी बरे होते, जवळपास 45 ते 40 रुपये किलोच्या आसपास रेट होते त्याचे, तर माझेवाला पूर्ण नुकसान झालं। म्हणजे मी जवळपास 24 वर्षापासून पपईचं उत्पन्न घेत आहे। मला चांगले पैसे होतात पपईचे, जवळपास एकरी समजा नाही काही ते एकरीचा हिशोब जर काढला तर 5 लाख रुपये निवड प्रॉफिट भेटते त्याच्यात। परंतु इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये हे पहिलं वर्ष असं आहे का पूर्ण नुकसान झाले। माझ्या शेतात पटवारी येऊन गेला आणि पंचनामा पण केला, पण माझं सरकारला हेच म्हणणं आहे की ह्या पंचनाम्याला आणि पैसे देण्याला सरकारनं दीर्घायू करू नये। तर कोणताही शेतकरी असं जर नुकसान झालं तर तो आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ शकतो। म्हणून सरकारनं याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करायला पाहिजे, फळ पिकवाल्यांसाठी खास करून, कारण त्याला खर्च भरपूर होऊन जातो। आणि जेव्हा हा उत्पन्न हातात येते त्यावेळी जर असं काही झालं तर तो शेतकरी म्हणजे आपल्या आत्मा जो आहे आत्मा त्याचा दुखावला जातो आणि तो आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ शकतो। म्हणून सरकारने जितक्या लवकर होईल तितक्या लवकर याला मदत करायला पाहिजे। आणि मदत जी अशी करायला पाहिजे, त्याचा खर्च किती झाला आणि त्याचं उत्पन्न किती रुपयाचं आहे याचा बजेट काढून त्याने शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे। पण हा मदतीत जर वेळ झाला तर कोणतीही घटना घडू शकते। जवळपास लावणीपासून ते पूर्ण पीक खतम होतपर्यंत जवळपास 2 वर्ष 2.5 वर्षाचा कालावधी येतो। आपण झाड बनवलाच सीधे 12 महिने चालले जाते, म्हणून खर्च पूर्ण ऑलरेडी पहिलेच होऊन जातो। आणि जेव्हा उत्पन्न याच्या वेळेस राहते त्यावेळी जर असं झालं तर भरपूर काही नुकसान होतं। त्याला सर्वात जास्त मशागतीचा सर्वात जास्त खर्च आहे, कारण का टोकन पद्धत याच्यात तणनाशक वगैरे चालत नाही, पूर्ण निंदाई करून काढणं पडते, बिजाई पण याची महाग असते। पण हे घरचं बी असल्याच्यानं याच्यात बिजाईचा खर्च तेवढा होत नाही, पण NPK झालं सूक्ष्मता द्रव्याचं याला नेहमी नियंत्रण करावं लागते। आणि यावेळी दरवर्षीप्रमाणे वातावरण दरवर्षीसारखं नसते, त्या वातावरणाचा ती पपईला खूप जास्त परिणाम होतो, म्हणून तिला जास्त काळजी घेणं पडतं। याच्या आधी नुकसान झालं आहे, पण 1200 झाडामधून खूप झालं तर 200-100 झाडं पडायचे, त्यावेळेस एवढं दुःख व्हायचं नाही। वर्षी एकही झाड उभं नसल्यासारखं काय 1200 झाडं होते जवळपास, तर बहुतेक 50 झाडं उभी असतात। ते 50 झाडे उभी ठेवून फायदा नाही आहे, त्यांना पण काढून फेकावं लागेल।